ओके. आणि मला हा, बोला मॅडम. मला स्वतः घरी बसून काहीतरी करता आलं पाहिजे, म्हणजे स्वतःची कमाई झाली पाहिजे असं वाटतं. म्हणून तुमचं जे ऑनलाईन सेशन होतं, मागे ऑफलाईन सेशन होतं, मी त्याला पण जॉईन करणार होती, पण दूर असल्यामुळे मी केलं नाही. नाही, काही हरकत नाही मॅडम. आम्हाला खूप जणांशी बोलल्याच्या नंतर हे लक्षात आलं की काही जण आज जळगाववरून असतील, काही जण पुण्यावरून असतील, हे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक आम्हाला सांगत होते की सर आमचं ऑनलाईन सेशन घेऊ शकता का. म्हटलं ठीक आहे ताई, आपण ऑनलाईन सेशन घेऊया. लक्षात आलं मॅडम, तुमचं आता एज्युकेशन फील्डमध्ये तुमचा इंटरेस्ट आहे या सगळ्याच्यात, आणि तुम्हाला पुढे ब- काहीतरी करण्याची इच्छा आहे. हो. या ग्रुपशी कनेक्टेड राहा मॅडम. मी सांगतोय म्हणून एक महिना हा ग्रुप सोडू नका. याला कारण काय, तुमच्यापर्यंत सगळ्या संधी तुमच्या दारापर्यंत येऊन थांबल्यात आणि आपल्याला त्या अवेल करायच्या आहेत. काय करायचंय, कसं करायचंय, तुमचा इंटरेस्ट काय आहे. आणि हे करत असताना मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल की याच्यामध्ये आपण फक्त आणि फक्त तुम्हाला इन्व्हॉल्व करून घेणार नाहीये. तर तुमच्या घरी तुमचा जो लाईफ पार्टनर आहे, म्हणजे तुमचे सर मिस्टर जे आहेत, यांना देखील याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व करून घेणार आहे. याला कारण काय, की तुम्ही आज काय करताय, कोणत्या ग्रुप सोबत करतायत, कोणासोबत करतायत, याचा दुर्दम्य विश्वास जर त्यांना आला, तर बरोबर. तुम्हाला 100% या कामाच्या संधीमध्ये कोणीही नाही म्हणणार नाही. म्हणून आपल्याला हम्म. तुमच्या घरच्यांना देखील यासोबत घ्यायचंय. राईट. फाईन मॅडम, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट मी सांगेल भाग्यश्री ताई आहेत. भाग्यश्री ताई, तुम्हाला अनम्यूट करा. क्लिक करा मॅडम त्याच्यावरती. हा, बघा मेसेज तुम्हाला एक, आला. हा राईट मॅडम, करा त्याच्यावर क्लिक करा मॅडम. भाग्यश्री ताई, तुमच्या स्क्रीनवरती बघा, तुम्हाला आज टू अनम्यूट केलंय मी, त्याला फक्त अनम्यूट करा, क्लिक करा. ठीक आहे भाई, तोपर्यंत आपण विभा मॅडमला संधी देऊया. विभा मॅडम, हा, तुम्हाला आज टू अनम्यूट केलंय, अनम्यूट करा आणि बोला. हॅलो सर. हा, येस मॅडम, प्लीज. हा, मी विभा गायगुर्ले इथंच राहते, संभाजीनगरला. ओके. माझं BA पर्यंत शिक्षण झालेलं आहे, पण काय शोधत आहे काम, असं पण भेटत नाही मनासारखं काही. बरं, आतापर्यंत कुठे काही काम केलं का मॅडम तुम्ही कधी? कधीच नाही केलं. नाही. बरं, सर काय करतात आपले? ते इंडोरन्सला आहे. ओके ओके, फाईन, काय हरकत नाहीये. आणि घरी कोण कोण असतं मॅडम तुमच्या? माझ्या दोन लहान बाळ आहेत, एक 10 वर्षाचे आणि एक 8 वर्षाची मुलगा. बर 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 मॅडम. कुठल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायला आवडेल, असं कधी विचार केला की आपल्याला हे करायला आवडेल का, असं काहीतरी मनात आहे का तुमच्या? नाही नाही, तर म्हणजे माझं असं डिझाईन वगैरे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे मला. ओके. डिझाईन रांगोळी याच्यामध्ये. गुड गुड, वंडरफुल मॅडम, छान, काय हरकत नाही. फाईन, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मॅडम. संभाजीनगरमध्ये कुठे राहता मॅडम तुम्ही? N9 बळीराम पाटील शाळेजवळ, रायगड नगर. ते जवळच राहता मग तुम्ही, फाईन, काय हरकत नाही. ओके. अमृताताईंचं माझं बोलणं झालेलं आहे, नाही, अमृताताई. अमृता येस मॅडम, सर. प्लीज अनम्यूट करा आणि बोला प्लीज. माझं नाव अमृता मिटकरी आहे. येस मॅम. माझी B Pharmacy झालेली आहे डिग्री. ओके, बी फार्म झालंय मॅडम. तुम्ही सध्या मेडिकलमध्ये जॉब पण करताय की स्वतःच मेडिकल आहे? नाही, कालच जॉईन झाले. कालच जॉईन झालायत. बरं हो. बरं, छान, खूप छान मॅडम, काही हरकत नाहीये. इथे कुठले, संभाजीनगरवरून राहत म्हटलं तुम्ही? हो, रायगड नगरलाच. रायगड नगरला, इथे जवळच राहताय मग तुम्ही. कुठल्या हो. मेडिकल झालायत तुम्ही? मी इकडे बजरंग चौकात आहे. बजरंग चौकात जॉईन झालात हा. मॅडम, छान छान, गुड, काही हरकत नाही मॅडम. तुम्ही लोकलला जे राहतात ना इथे जवळच्या जवळ, त्यांनी मात्र एकदा नक्की, इन्स्टिट्यूट आहे आपलं लाईफलाईन हॉस्पिटलच्या हो. समोर अकॅडमी म्हणून, तर तिथे येऊन भेटा. याला कारण काय तुम्हाला सांगतो, की तुम्ही स्वतः पण या, लागलं तर मिस्टरांना सोबत घेऊन या. कारण आपण या 10 डिसेंबर पर्यंत सगळ्यांचं फॉर्म, आता मी तुम्हाला एक फॉर्मची लिंक पण पाठवणार आहे, ती तुम्हाला भरायची आहे. हो. यासाठी एक 15-16 प्रश्न त्याच्यामध्ये आपण टाकलेले आहेत, ते नक्की भरा. मन लावून भरा, यासाठी की आपल्याला फक्त आणि फक्त एक लक्षात ठेवा मॅडम, आज तुम्ही जिथं काम करताय ना, तर ती योग्य जागा आहे, त्यात काहीच वाद नाहीये. परंतु शेवटी काय माहितीये का, काही ठिकाणी लिमिटेशन्स येतात आपल्याला. आमचं मूळ उद्देश आहे की तुम्ही घर बसल्या जर महिना 5,000 ते 50,000 कमवू शकत असाल, तर हरकत नाही आमच्यासोबत काही दिवस प्रवास करून पाहायला. आम्ही तुम्हाला कुठलंही काम सोडायला सांगत नाहीये. तुम्ही जे काम करताय त्यातून पैसे 100% कमवा. पण आमच्यासोबत काम करून जर तुम्हाला उद्योगाची संधी मिळत असेल, किंवा पार्टनरशिप प्रोसेस जर तुम्हाला मिळत असेल, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जर तुम्हाला काम करायची संधी मिळत असेल, तर तुम्ही 100% या गोष्टीला अवेल नक्की करायला पाहिजे, असं मला वाटतं.
आता मी पुढचे एक 4-5 मिनिटं, एक 1 2 3 4 5 म्हणून कोण जॉईन झाले मला सांगा. कोणी जरा कळेल का मला? 1 2 3 4 5 जरा व्हिडिओ चालू करा, अनम्यूट करा तुम्हाला. येस, 1 2 3 4 5, हु इज देअर? ठीक आहे, फाईन, काय हरकत नाही. वाघ मॅडम नमस्कार. अनम्यूट करतोय मी तुम्हाला, करा अनम्यूट करा, बोला. येस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग मॅडम, बोला. काय नाही सर, मला आता लिंक पाठवली, मला माहित नव्हतं सर मीटिंग आहे म्हणून असं. बर बर बर, सुस्थिताईंनी भेट तुम्हाला. हो. ओके ओके. ऍक्च्युली मॅडम ते आपण ऑर्गनायझेशन म्हणून नाही घेतली आपण, कृष्णा नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी काय आहे या संदर्भातलं मीटिंग घेतोय. पण ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही जॉईन झालात. कारण या माध्यमातून काय होईल की तुमच्यात असलेल्या ज्या काही एक्स्ट्रॉर्डनरी कला आहेत किंवा जो तुमचा इंटरेस्ट आहे त्या फील्डमध्ये पण तुम्हाला आमच्यासोबत काम करता येऊ शकतं. काही प्रॉब्लेम नाहीये त्यामध्ये. ठीक आहे, फाईन, काय हरकत नाही. आमच्यासोबत अजिनाथ तायडे सर पण आहेत. सरांबद्दल मला सगळा परिचय आहे, त्यात वादच नाहीये. खूप छान वाटलं सर, तुम्ही पण जॉईन झालात. आपण एक्झॅक्टली फाउंडेशन काय काम करू इच्छित आहे या संदर्भातल्या काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करतोय एक 5 ते 7 मिनिटामध्ये. त्याच्यामुळे समजून घ्या आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे ते. तुमच्या सगळ्यांना माझी स्क्रीन शेअर होते? होय सर. राईट, फाईन मॅडम, ओके. तुमच्या मनातल्या प्रश्नांनाही आपण उत्तर देणार आहोत, काळजी करू नका. फक्त एकदा समजून घेऊ थोडंसं. कृष्णाज नोबेल फाउंडेशन हे 2023 साली डिसेंबर महिन्यात 13 तारखेला आपण ही ऑर्गनायझेशन रजिस्टर केली. त्याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे तर ते आता रिसेंट या मार्च महिन्यामध्ये आपण कम्प्लीट केले. आणि त्यानंतरच्या फेजमध्ये आपले पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर आता आपण पहिल्या टप्प्यामध्ये 2 सेगमेंटमध्ये काम करणार आहोत. आपलं विजन काय ते लक्षात घ्या. एक सशक्त, समृद्ध आणि समान संधींनी भरलेला समाज निर्माण करणं. एक सशक्त, समृद्ध आणि समान संधींनी भरलेला एक समाज निर्माण करणं, जिथे प्रत्येक व्यक्तीला आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेचा मूलभूत हक्क मिळतो आणि समाजातील प्रत्येक घटक आनंदी व स्वावलंबी जीवन जगू शकतो का, या संदर्भातलं विजन घेऊन आपलं ऑर्गनायझेशन काम करत आहे. येणाऱ्या कालखंडात, येणाऱ्या 2025 हे वर्ष आपल्यासाठी 2 महत्वाच्या गोष्टींना घेऊन आपण पुढे येतोय. या विजन सोबत सोबत आमचे काही मिशन पण आहेत, ते पण आम्ही तुम्हाला, संस्थेचे उद्दिष्ट आणि कार्यक्षेत्र काय ते पण तुम्हाला सांगतोय. कृष्णाज नोबेल फाउंडेशन ही एक शैक्षणिक व सामाजिक संस्था आहे, जी शिक्षण क्षेत्रात पण काम करणार आहे आणि सामाजिक क्षेत्रात पण आपलं काम चालू आहे. दोन्ही क्षेत्रात ऑलरेडी आपण काम करत होतो, परंतु याला आता एक टॅग लेबल जे सरकारचं लागणं गरजेचं होतं ते आपण लावतोय. जी समाजातील विविध घटकांसाठी खालील क्षेत्रामध्ये कार्यरत आहे किंवा कार्य करत राहत आहे. सगळ्यात पहिलं काम आपण हाती घेतोय, महिला सशक्तीकरण. महिलांना स्वावलंबी बनवणे व त्यांना त्यांच्या पायावरती उभे करण्यासाठी मदत करणे. आपला मूळ उद्देश, येणाऱ्या डिसेंबर महिन्यात पहिल्या सेगमेंटमध्ये आपण 30 महिलांना सोबत घेतोय की ज्यांना त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात जिथे इंटरेस्ट आहे त्यामध्ये आपण त्यांना पुढे आणतोय. मग त्यांच्याकडे काही गोष्टींची स्किलची कमतरता असेल तर आपण ते त्यांना स्किलफुल बनवणार आहोत. त्यांना जर असं वाटलं की नाही सर आम्हाला ह्या क्षेत्रामध्ये असं काम करायचं आहे, तर त्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे आपण पुढे आणतोय. आणि दुसरं 2025चं मोठं टार्गेट आपण घेतोय, लहान मुलांसाठी आरोग्य व शिक्षण. मुलांसाठी दर्जेदार आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, या 2 गोष्टींना प्रायमरी लेवलवरती कृष्णाज नोबेल फाउंडेशन ह्या वर्षी हातात घेत आहे. या 30 तारखेला आपल्या अकॅडमीला, नोबेल इंग्लिश अकॅडमीला 12 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने आपण आता हे विजन आणि मिशन घेऊन काम करायला सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये तरुणांसाठी रोजगाराच्या संधी, योग्य प्रशिक्षण देऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे हा आपला उद्देश आहे. डे केअर सेंटर, लहान मुलांसाठी अद्ययावत असं डे केअर सुरू करणे, हे आपलं येणाऱ्या कालखंडातलं मोठं असं उद्दिष्ट आहे. आणि ते अशा पद्धतीचं डे केअर सेंटर असेल की तिथे MBBS डॉक्टर देखील आपण अपॉइंट केलेला असेल लहान मुलांची काळजी घेण्यासाठी. म्हणजे इतक्या हायर लेवलवरचं काम आपण येणाऱ्या कालखंडामध्ये समोर ठेवून आहोत. आपला उद्देश हा छोटा नाही आहे ऑर्गनायझेशनला पुढे आणण्याचा. वृद्धांसाठी निवारा, वृद्धांसाठी सुरक्षित व हक्काचा निवारा देणारी सुविधा, असा एक 6.5 कोटीचा प्रोजेक्ट येतो की ज्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार घेऊन काम करण्याचं काम ही ऑर्गनायझेशन येणाऱ्या कालखंडात करणार आहे. चाइल्ड फ्री डे ही संकल्पना आपण ऑलरेडी काही वर्षांपासून राबवतोय. विविध ठिकाणी मुलांसाठी चाइल्ड फ्री डे ची संकल्पना आपण समोर आणतोय.
ज्या माध्यमातून मुलांना एक दिवस आमच्यासोबत असा स्पेंड करायला मिळेल की ज्या माध्यमातून त्यांना असं लक्षात येईल की खरं लाईफ जगणं काय असतं, आपल्यातील ज्या काही कला आहेत त्यांना आपण एक्सप्लोर कसं करू शकतो, या संदर्भातलं काम आपण उभं करणार आहोत. सामाजिक जनजागृती, आरोग्यदायी, समृद्ध आणि आनंदी जीवनशैलीचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपल्या ऑर्गनायझेशनचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. संस्थेची खासियत काय, तर सर्व समाज वर्गाच्या गरजा ओळखून त्यांना आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्षम बनवणारा उपक्रम आपण हाती घेतोय. तसेच जीवनशैली सुधारण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवून एक सशक्त व प्रगत समाज घडवण्याचं उद्दिष्ट या ऑर्गनायझेशननी हाती घेतलंय. उद्दिष्टाच्या दिशेने आपण वाटचाल देखील चालू केलेली आहे. प्रत्येक घटकापर्यंत या सगळ्यांचा आमचा केंद्रबिंदू म्हणून आम्ही ज्याला पाहतो, तर समाजातील प्रत्येक तो घटक की जो आपल्याला स्वावलंबी पण बनवायचा आहे आणि त्याचा जीवनाचा दर्जा पण आपल्याला उंचवायचा आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आणि योगदान यासाठी 100% लागणार आहे. आता आपण वर्क फ्रॉम होम ही अपॉर्च्युनिटी काय ती समजून घेऊया. फाईन. कृष्णाज नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून सगळ्यात सुरुवातीला महिलांसाठी असलेली आर्थिक स्वावलंबनाचा एक नवा अध्याय आपण चालू करतोय. 2025 मध्ये महिलांसाठी एक विशेष उपक्रम आपण हाती घेतोय की ज्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी किंवा त्यांचं उत्पन्न वाढवून देणे यासाठी आपण काम करतोय. तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असेल तर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची मदत नक्की होईल. आपल्या आवडीप्रमाणे विविध क्षेत्रातील कामे, कुठल्या कुठल्या क्षेत्रात आपण तुम्हाला काम उपलब्ध करून देऊ शकतो येणाऱ्या कालखंडामध्ये. नंबर 1, तुम्हाला आवडत असेल तर शिक्षण. जसं फॉर एक्झाम्पल मॅडम जळगाववरून जॉईन झालेल्या आहेत आणि मॅडमचं म्हणणं आहे की माझं डीएड वगैरे झालेलं आहे, सगळं झालंय. मॅडम तुम्हाला जर असं वाटलं की तुम्हाला अबॅकस सारखं क्षेत्र असेल, इंग्रजी सारखे क्षेत्र असेल, या सगळ्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं सेंटर चालू करण्याची जर इच्छा असेल तर या संदर्भात आपण इमिजिएट पहिल्याच आठवड्यात डिसेंबरच्या कामाला सुरुवात करू शकतो. काही जणांकडे तुमच्यापैकी कौशल्य असेल काहीतरी, कोणाला तरी शिवणकाम करता येतं, कोणाला तरी रांगोळी काढता येते, कोणाला तरी स्वयंपाक छान करता येतो, कोणाला तरी काहीतरी करता येतं. कौशल्या संदर्भात तुमच्याकडे काहीतरी वेगळं कला असेल, वेगळी जर गोष्ट असेल तर त्याला राष्ट्रीय सगळ्यात सुरुवातीला आपण आपल्या शहराच्या लेवलवरती, त्याच्यानंतर आपण लोकल लेवलवर म्हणतो ज्याला, त्याच्यानंतर थोडंसं आपण राज्याच्या लेवलवरती आणि मग महाराष्ट्राच्या लेवलवरती, त्याच्यानंतर देशाच्या लेवलवरती आणि इंटरनॅशनल लेवलवरती याला घेऊन जाण्याची प्रोसिजर कशी असते या संदर्भातल्या लोक पण तुम्हाला भेटवले जातील. त्या संदर्भातलं काम पण तुम्हाला मिळू शकतं. उद्योग उभारणी सहकार्य, तुमच्यापैकी काही जणांच्या मनात जर असं असेल की सर मला या या क्षेत्रातला उद्योग उभारायचा आहे, मला त्या संदर्भातला गाईडलाईन्स मिळेल का, कशा कशा पद्धतीने जावं लागतं, रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं, या संदर्भातलं जे नॉलेज आमच्याकडे आज आहे आणि ज्या ज्या लोकांकडे आहे त्या लोकांपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी, हे मीडिएटरचा रोल कृष्णाज नोबेल फाउंडेशन तुमच्या आयुष्यात करणार आहे. ज्यांना असं वाटतं की सोशल मीडिया मी खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकते सर, त्या पद्धतीने मी मार्केटिंग करू शकते, लोकांसाठी मदत करू शकते आणि त्या माध्यमातून मला पैसा अर्न करायला आवडेल, तर तीही संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे. प्रोडक्ट प्रमोशन, आपल्याकडे अशा काही कंपन्या आहेत की ज्यांनी 0 रुपयापासून सुरुवात केली ते आज जवळपास 35-40 लाख रुपये पर मंथ त्यांचा टर्नओव्हर आहे. या सगळ्या कंपन्यांसोबत पण तुम्हाला जर असं वाटलं की सर मला ह्या गोष्टीमध्ये, ह्या प्रॉडक्ट प्रमोशन मध्ये काम करायला आवडेल, तर त्या संदर्भातलं तुम्हाला काम मिळेल. तुमच्यापैकी कोणाला असं वाटलं की मला आरोग्य सुविधा किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल, वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल, तर त्या सगळ्या लोकांना आपण वेलनेस इंडस्ट्रीचं सुद्धा दार ओपन करून देतोय. आणि डिजिटल मार्केटिंगची जी प्रोसेस आहे, ज्याला आपण सोशल मीडियाचाच एक इंटिग्रल पार्ट म्हणतो, तर त्या संदर्भातलं जर तुम्हाला असं वाटलं आम्हाला ट्रेनिंग घेऊन जर पुढे जायचं असेल, तर वी आर रेडी टू प्रोव्हाइड यू द ऑल काइंड ऑफ ट्रेनिंग्स. या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करून आपण तुम्हाला पुढे आणतोय. आणि मी तुम्हाला सांगतो, एकच गोष्टीला हातात घ्या सध्या, फार तर फार दोन. जसं आज मी शिक्षण क्षेत्रात पण काम करतो आणि मी आरोग्य क्षेत्रात पण काम करतो, दोन गोष्टी आपण प्रॉपर हँडल करू शकतो. पण एक न धड भाराभर चिंध्या जर करायला गेलो आपण तर आपल्या हातात काहीच लागत नाही आणि म्हणून गोंधळ होतो. यासाठी आपण तुमची जी निश आहे, तुमची जी मूळ इच्छा आहे, त्याला घेऊन आपण कार्य पुढे नेणार आहोत. कोणासाठी उपयुक्त प्रोग्राम आहे हा? तुम्ही जर गृहिणी असाल तर तुम्ही योग्य जागेवर आलेला आहात. तुम्ही जर विद्यार्थिनी असाल, तुमच्यापैकी कोणी जर असेल की ज्यांचं 18 वर्ष वय पूर्ण असेल, तर यू आर ऑन द राईट ट्रॅक. जॉब करणाऱ्या महिलांसाठी देखील आमच्याकडे सुवर्ण संधी उपलब्ध आहेत. स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी देखील दिस इज द राईट प्लॅटफॉर्म. आपल्या वेळा सांभाळून काम करू इच्छिणाऱ्यांसाठी तर खूपच छान. आणि ज्यांच्याकडे मोठं स्वप्न आहे, अशा मोठ्या स्वप्न बाळगणाऱ्या लोकांसाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करणार आहोत. पुढच्या गोष्टीकडे वळण्यासाठी मी तुमच्यासोबत परत एकदा इंटरॅक्शन करणार आहे.
आणि मी तुम्हाला फक्त एवढंच विचारणार आहे, तुमच्याकडे नोटबुक पेन आज जर समोर असेल तर तुमचं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे? हे स्वप्न तुम्हाला एका वाक्यामध्ये सांगायचं की सर हे माझं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न तुम्हाला त्या वहीवरती लिहून ठेवायचं आहे समोर. त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जर आमच्यासोबत तुमचा प्रवास सुरू होत असेल तर आम्हाला आनंद होईल. आणि ज्या दिवशी ते स्वप्न पूर्ण झालं तुमचं, त्या दिवशी आपण मिळून सेलिब्रेट करू. तर मी तुम्हाला सगळ्यांना चला एका एकालाच अनम्यूट करू आपण, काय हरकत नाही. सगळ्यात सुरुवातीला नीलम मॅडम, तुम्हाला विचारतोय मी, नोटबुक पेन घेऊन बसलात तुम्ही, खूप छान. की मॅडम तुमचं सगळ्यात मोठं ड्रीम काय? अनम्यूट करा. सर, मला घरी बसून माझं कुटुंब सांभाळून मला कमीत कमी 50,000 ते 60,000 रुपये महिना कमवता आलं पाहिजे. राईट हे मॅडम, हे माझं. लिहून ठेवा. मॅडम हे लिहून ठेवा, आजची डेट आणि वेळ टाकून लिहून ठेवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी. आपण 100% या प्रवासाला सुरुवात करणार. यासाठी कदाचित तुम्हाला काही ट्रेनिंग प्रोसेससाठी जर संभाजीनगरला यावं लागलं तर मी 100% तुम्हाला इन्व्हाइट करेल. तुम्ही तेवढा वेळ काढून नक्की या. कारण शेवटी काय मॅडम, की एकाच जागी बसून आपल्याला सगळ्या गोष्टी होणार नाही आहेत. राईट. ज्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन करता येतील त्या आपण 100% ऑनलाईन करू, पण काही गोष्टींसाठी जर ऑफलाईन येण्याची तयारी तुमची असेल तर आपण 100% एकदा ऑफलाईनला नक्की भेटूया. स्वप्न लिहून ठेवा मॅडम तुमचं, डेट आणि वेळेसकट. सेकंड मी विचारतोय, वाघ मॅडम, अनम्यूट करा तुम्हाला. येस सर. हा येस मॅडम, तुमच्या सगळ्यात मोठं ड्रीम काय आहे तुमच्या आयुष्यातलं? माझं सगळ्यात मोठं ड्रीम आहे सर, माझ्या मुलीचं आता ऍडमिशन झालेलं आहे सर. हम्म. तर मी तिच्या शिक्षणामध्ये थोडीफार मदत करावी असं हे स्वप्न बघा, आहे ही सर माझं. थोडी फार जी असते ना, तुम्ही देवाकडे जाऊन असं म्हणता का मला थोडाफार पैसा मिळू दे म्हणून? नाही सर. आपलं ड्रीम कसं असं बघा, तुम्हाला सांगतो, म्हणजे माझं स्वतःचं मी तुम्हाला गोल कार्ड सांगतो की काय आहे. म्हणजे मी हे सगळं करतो म्हणून मी तुम्हाला विचारतोय. आता माझ्या पॉकेटमध्ये माझं गोल कार्ड नेहमी असतं सोबत. हे माझं गोल कार्ड आहे. तुम्हाला तर प्रॉपर दिसणार नाही एवढं, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो काय ड्रीम आहे बघा माझं. आय एम सो हॅपी अँड ग्रेसफुल बाय अर्निंग ॲट लिस्ट $2,500 profit per month, growing every day consistently, and living the healthy, wealthy, and happy life with my loving family. बघा, एका वाक्यात सगळ्या गोष्टी कव्हर झाल्यात. हेल्थ पण पाहिजे, वेल्थ पण पाहिजे, हॅपीनेस पण पाहिजे, फॅमिली सोबत पाहिजे, आणि ऍटलीस्ट 2.5 ते 3 लाख रुपये पर मंथ कमीत कमी आपण पैसा मिळवला पाहिजे. या दृष्टिकोनातून कन्फर्म अशी गोष्ट मी लिहून ठेवलेली आहे. मी तुम्हाला आज का लिहायला सांगतोय, कारण आपण फक्त स्वप्न पाहायला सांगत नाहीये, ती पूर्ण करण्यासाठी आमच्या सोबतचा प्रवास चालू करा असं सांगतोय. राईट. तेव्हा स्पेसिफिक तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे काय ड्रीम आहे तुमचं? जसं मॅडमने सांगितलं की मला घरी बसून मॅडम घर सांभाळून मुलं सांभाळून 50-60 हजार रुपये महिना कमवता आला पाहिजे. हा, त्याला 1 वर्ष लागेल, 1.5 वर्ष लागेल, 2 वर्ष लागेल, 3 वर्ष लागतील, मेहनत तर लागेलच. कारण कोणी नोकरीला लागल्या लागल्या लगेच 50,000 रुपये आणि 1 लाख रुपये महिन्याला लागला असं होत नाही. कारण त्याची मेहनत नाही असेल, स्किल असेल तर होतं. तर तुमचं काय ड्रीम आहे मॅडम असं? सर, मलाच म्हणताय ना सर? हो, तुम्हालाच वागताय, तुम्हालाच. ड्रीम तर आहे सर, कारण कुटुंब हेल्दी तर राहिलंच पाहिजे. हम्म. आणि वेल्थ आली तर हॅपीनेस पण राहील सर. हो, मग किती रुपये महिना तुम्हाला कमवायला आवडेल मॅडम? 50,000 ते 60,000 सर. बस 50,000 ते 60,000 रुपये लिहून ठेवा तिथं आजच्या डेटला, की आपल्याला कमीत कमी 50,000 ते 60,000 पर्यंत पोहोचायचंय. सुरुवात भले 5,000 होईल, काही हरकत नाहीये, परंतु 100% आपण पोहोचू. आरती मॅडम प्लीज अनम्यूट करा. हॅलो. हा मॅडम बोला प्लीज. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. अ, थोड्या बहुत फरकाने या मैत्रिणी जसं बोलतायत तसं असं स्वप्न असू शकतं सर, ओके. की घर वगैरे मुलं सांभाळून काही स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, ओके. की आणि कुटुंबालाही मदत करता आली पाहिजे या संदर्भात. कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल मॅडम तुम्हाला? सर, काल आपण भेटलो होतो. मी विचार केला सर दिवसभर. तुम्ही मला सांगितलं होतं ना त्या येस 3 येस. गोष्टींविषयी विचार करायला. हा. तर त्या संदर्भाने मला पुढच्या असं वाटतंय की ज्याच्यात मी पुढेही जाऊ शकेल आणि काही करू शकेल. येस मॅडम, येस, त्या फाईन. संदर्भाने मी विचार करते आणखी. 100% 100% मॅडम. आणि मी तो फॉर्म पण भरलाय आपला. येस येस येस.
मॅडम तुम्हाला डिंकाचे लाडू हा, बनवता येतात मी का? तो हिवाळ्याचे लिंक वरती आलेला हिवाळ- फॉर्म पण हिवाळ- भरलेला आहे सर. हिवाळ्याचे लाडू बनवता येतात का तुम्हाला? हॅलो. हा मॅडम, तुम्हाला हिवाळ्याचे लाडू बनवता येतात का म्हटलं? आपण थंडीचे लाडू बनवतो ना हिवाळ्यातले. आवाज आवाज येत नाहीये सर, कट होतोय आव- आवाज. आवाज येत नाहीये. बर बर बर, बाकी सगळ्यांना आवाज येतोय माझा? सर आवाज, हा आवाज कट होतोय. ओके ओके फाईन, आता येतोय आवाज प्रॉपर? हा, आता येतोय, आता येतोय. राईट मॅडम, राईट. हा, आता नेटवर्क येतोय, आता येतोय. नेटवर्क इश्यू असेल. मी तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्हाला थंडीचे लाडू बनवता येतात का? थंडीचे लाडू हो हा, बनवता येतात. मग येतात. हा, तुम्हाला पहिला टास्क असा आहे मॅडम की तुम्ही आता तुमच्या मुलीला सोबत घ्यायचं, दीदीला, आणि तिच्याकडून एक छोटीशी पोस्ट, बर हा छोटीशी पोस्ट बनवून घ्यायची की आमच्याकडे थंडीचे लाडू बनवून मिळतील. आता तुम्हाला काय किलो विकायला परवडेल त्या बर दृष्टिकोनातून विचार करायचा आणि तुमच्या स्टेटसला ठेवायला सुरुवात करायची. मॅडम मी तुम्हाला गॅरंटी देतो, हं, डिसेंबर महिन्यामध्ये तुम्ही कमीत कमी 2,000 ते 5,000 रुपये प्रॉफिट त्याच्यातून कमवाल. ही छोटीशी आयडिया, कारण तुम्हाला फूड इंडस्ट्रीत यायचंय तर रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याला पुढे जावं लागेल. बरोबर तुम्ही सुरुवात करून बघा या बरोबर. मध्ये, बघा काय होतं त्या सगळ्या गोष्टी, आणि आपल्याला या संदर्भात अजून एकदा भेटून पुढे बोलायचंय. परंतु ठीक आहे, फाईन, हरकत नाहीये. फाईन, चालेल ओके. तुम्हाला फूड इंडस्ट्रीत काम करायला आवडेल? चालेल चालेल, अगदी नक्कीच. येस येस, फाईन. हा, तर यशोदा मॅडम आहेत का? मॅडम अनम्यूट करा. यशोदा मॅम आहेत का? व्हिडिओवर दिसत नाही मला. ठीक आहे, भाग्यश्री मॅडम प्लीज. भाग्यश्री मॅडमला अनम्यूट करतोय मी. हा, भाग्यश्री मॅडम अनम्यूट करा. भाग्यश्री सुतार मॅडम. विभाताई आहेत का? त्यासाठी म्हणत असतो मी की व्हिडिओवरून अजिबात आजूबाजूला जाऊ नका कुठेच. चला, विभा मॅडम अनम्यूट करा. कोण करतंय अनम्यूट? येस सर. हा, यशोदा मॅडम. अरे तुम्ही यशोदा वाघ, ओके, वाघ मॅडमचं झालंय ऑलरेडी. ठीक आहे, फाईन. चला, कोण आहे अजून? भाग्यश्री सुतार मॅडम अनम्यूट करतायत का? ठीक आहे, चलो फाईन. आता राहिलेल्या 2-3 गोष्टी मी तुमच्यासोबत परत शेअर करतोय आणि त्याच्यानंतर आपण बरोबर शार्प 2 वाजेच्या आधी मीटिंग थांबवणार आहोत. ठीक आहे, फाईन. येस, तुमच्यासोबत स्क्रीन शेअर होतीये. मी तुम्हाला म्हटलं होतं की मोठी स्वप्न बाळगण्यासाठी आपण काम करणार आहोत. थोडं पुढे जातोय आपण. आपल्याला यासाठी काय करावं लागेल, हे सगळं कशा पद्धतीने चॅनलाइज वे मध्ये काम करणार आहे. तर एक, आपल्याला नोंदणी करणं गरजेची आहे. आपल्याला एक गुगल फॉर्मची लिंक पाठवली जाईल. ग्रुपवरती आपल्या ऑलरेडी तो सर्वे ऍडचा फॉर्म पाठवलेला आहे. आता मी तुमच्या समोर इमिजिएट लगेच आपण हा फॉर्म 2 मिनिटात भरून घेतोय सगळ्यांचा. तुम्हाला मी सगळ्यांना ग्रुपवरती एक लिंक पाठवतोय. त्या लिंकला क्लिक करायचंय आणि माझ्या सोबत सोबत हा फॉर्म भरायचा आहे पटापट पटापट. ठीक आहे, हे बघा तुमच्या ग्रुपवरती लिंक आली आहे, बघा, चेक करा. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा आणि तुमच्या ग्रुपवरती जी लिंक आली त्याला क्लिक करा. जे जे ग्रुपमध्ये जॉईन आहे. सर मी हा, भरलाय मॅडम तुम्ही फॉर्म? अ, सर एक हा, बोला आरती मॅडम, बोला आरती मॅडम, बोला. हा, मी फॉर्म भरलाय आता जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी. फाईन मॅडम, काय हरकत नाही. भरलेला असेल तर 2 मिनिटं थांबा, काय हरकत नाही. फाईन, बाकीच्यांचं आपण पटकन फास्ट ट्रॅक वरती भरून घेऊ. फाईन, ओके. चला, बाकीच्यांनी फटाफट फटाफट ग्रुपमध्ये असलेल्यांनी त्या फॉर्मला क्लिक करायचंय. बघा, फॉर्मला क्लिक केल्याच्या नंतर, सर, हा, येस प्लीज. ग्रुप म्हटले कोणता ग्रुप सर? ओके, तुम्ही नसाल मॅडम ग्रुपमध्ये, बहुतेक सुस्तेताई आहेत. सुस्तेताई नंतर त्यांना ताईला जॉईन करून घ्या. ओके, हा, सुस्तेताई तुम्हाला लिंक पाठवतील ग्रुपची, चालेल सर. त्यामुळे तुम्हाला जॉईन करून घेतील, किंवा माझा नंबर त्यांच्याकडून घ्या, त्याच्यावरती हाय टाका, मी तुम्हाला ऍड करून घेतो ग्रुपमध्ये. काय, ओके, चला, सगळ्यांनी बसल्या बसल्या आपलं नाव टाकायचंय बघा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं वय टाकायचंय. वय सिलेक्ट करत असताना ड्रॉप लिस्ट दिलेली, त्याला 18 ते 25, 26 ते 35, 36 ते 45 तुमचं काय वय असेल ते टाका. तुमचा संपर्क क्रमांक टाका व्हॉट्सअपचा. नीलम मॅडम फॉर्म भरलाय का? ओके, नाही भरलाय. नाही भरलाय, हा, चालू आहे हा, सर. चालेल चालेल, भरून घ्या भरून घ्या फास्ट, काय हरकत नाही.
एक 3 मिनिटं लागतात फॉर्म भरायला, जास्त वेळ लागत नाही बघा. ग्रुपमध्ये आहात ना तुम्ही, नीलम मॅडम? हो सर, आहे मी ग्रुपमध्ये. राईट राईट, फाईन. बघा ग्रुपमध्ये लिंक टाकली आहे, त्याला क्लिक करा. लिंक आली आहे सगळ्यांना ग्रुपमध्ये? हो आली आहे, सगळ्यांना लिंक आली आहे. चला पुढची इन्फॉर्मेशन फटाफट फटाफट फिलअप करा त्याच्यामध्ये बघा. आणि सबमिट झाल्याच्या नंतर मला सांगा की सबमिट झालंय म्हणून. तुमचं एज्युकेशन ड्रॉप लिस्ट मध्ये क्लिक करायचं आहे. तुम्हाला कुठल्या क्षेत्राचा अनुभव आहे का? अनुभव असेल तर टिक करा, नसेल तर सोडून द्या. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल ते कार्यक्षेत्र निवडा, त्याला क्लिक करा. त्याच्यानंतर आपल्याकडे तांत्रिक कौशल्य म्हणजे काही टेक्निकल नॉलेज आहे का? MS ऑफिस झालंय का? काही सोशल मीडिया संदर्भातला कोर्स केलाय का आपण? त्याच्यानंतर तुमची जी ड्रीम आहे, महिन्याला आपण किती उत्पन्नाची अपेक्षा ठेवतो ते टाका. वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आपल्याकडे कितीसा वेळ आहे, त्याला ड्रॉप लिस्ट मध्ये क्लिक करून तुमच्याकडे 2 ते 4 तास आहेत, 4 ते 6 तास आहेत, 6 ते 8 तास आहेत, ते तुम्हाला भरून द्यायचंय. आपण यापूर्वी वर्क फ्रॉम होम केल्याचा अनुभव आहे का? नसेल तर नाही टाका, असेल तर हो टाका. पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यात रस आहे का? येस असेल तर येस टाका, नो असेल तर नो टाका. त्याच्यानुसार तुमचा फॉर्म सॉर्ट आउट होईल, शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. कृपया आपल्याला या संधीबद्दल कसे कळले ते पण सांगा. व्हॉट्सअपच्या मेसेजच्या माध्यमातून, मित्रमैत्रिणी, सोशल मीडिया, इतर काय असेल ते. वर्क फ्रॉम होम साठी आपण प्रामाणिकपणे काम करण्यासाठी तयार आहात का? जर असेल तरच यस सांगा, नसेल तर नो सांगा. कारण बळजबरी आम्ही ही एनर्जी लावणार नाहीत. बळजबरी तुम्ही तुमचा वेळ आणि विनाकारण वाया घालवू नका. आपण ही संधी आपल्या ओळखीच्या इतर महिलांना सांगण्यास तयार आहात का? जर असेल तर येस सांगा, नसेल तर नो लिहा आणि त्याच्यानंतर सबमिट करायचंय तुम्हाला. राईट, मी चेक करतोय कोणाकोणाचा फॉर्म इथे मला सबमिट झालेला आहे, ते लक्षात येते माझ्याकडे. येस, 7 जणांचे फॉर्म माझ्याकडे सबमिट झालेले आहेत. मी नावं वाचतोय त्याच्यातली कोणाकोणाचे फॉर्म सबमिट झाले आहेत. आरती मांडे मॅडमचा फॉर्म सबमिट झालेला आहे. अजय टेकाळे म्हणून आहे कोणीतरी, त्यांनी भरलाय. प्रीती मॅडमनी फॉर्म भरलाय. पारवेकर मॅडम ह्या संभाजीनगरच्याच आहे. सोनाली लोकरे मॅडमनी भरलाय. कल्पना मनोज तांदळे मॅडमनी फॉर्म भरलेला आहे. अमृता मिटकरी मॅडमनी फॉर्म भरलाय. गट. उषा सोनवणे मॅडमनी फॉर्म भरलाय. बाकीच्या सगळ्यांचे पण फॉर्म येऊ द्या. राईट, नीलम मॅडम फॉर्म सबमिट केला का? नाही सर अजून. हा, फॉर्म भरा, सबमिट करा. मला इथे दिसतंय कोणी सबमिट केलंय म्हणून. विभा मॅडमनी फॉर्म भरलाय का? विभा मॅडम, हा भरा भरा मॅडम, फॉर्म भरा आणि पाठवा. मला इथे लगेच लक्षात येते तुम्ही कोणी कोणी भरलाय तो. अमृताताईंनी भरलाय, व्यवस्थित, छान, गुड. भाग्यश्री मॅडमचा फॉर्म आलेला नाही अजून. भाग्यश्री सुतार मॅडम, तुम्ही जरी कुठल्या तरी याच्यामध्ये काम करत असाल तरीही फॉर्म भरा. कारण काय होतं माहितीये का, कधी कधी आपल्याला आपण ज्याच्यात काम करतोय ना, असं वाटतं की हे क्षेत्र परफेक्ट आहे. अजून काही गोष्टी जर आपल्याला संधी म्हणून पुढे येत असतील किंवा तुम्हाला जे आवडतं त्या कार्यक्षेत्रात जर काम करायला मिळत असेल तर माणसाने नक्की थोडा विचार केला पाहिजे. चला अजून पटापट पटापट फॉर्म भरून टाका, काही हरकत नाहीये. आपल्याकडे आता 10च मिनिटं राहिलेत, त्यामुळे आपण फास्ट ट्रॅकवरती पुढचं शेअरिंग करून घेतोय तुमच्यासोबत. सगळ्यात पहिले आपल्याला फॉर्म भरणं गरजेचं होतं, आपण तो भरून घेतलाय तुमचा. पुढचं बघा आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये. आय होप की माझी स्क्रीन तुमच्यासोबत शेअर होते. फाईन, अजून 2 फॉर्म माझ्याकडे आलेत, म्हणजे 9 फॉर्म आलेत टोटल. ओके फाईन, थँक्यू. सबमिट झाला सर माझा फॉर्म. हा येस, आता बघा आपला फॉर्म भरून झाल्याच्या नंतर आपलं जेव्हा शॉर्टलिस्ट होईल नाव, त्याच्यानंतर आपल्याला काही
बेसिक जर ट्रेनिंग देण्याची गरज असेल तर ते ट्रेनिंग आपल्याला घेण्याची तयारी ठेवावी लागेल. आपल्या वेळेनुसार आपल्याला प्रकल्प निवडता येईल. आपल्याला असं वाटलं की नाही आपण सकाळच्या सेगमेंटमध्ये काम करू शकतो, तर सकाळचे वेगळे कामं आहेत आमच्याकडे, वेगळ्या गोष्टी आहेत, त्या पण आम्ही तुमच्याशी शेअर करू. त्यानंतर दिलेली कामे आपल्याला पूर्ण करण्याची तयारी दाखवावी लागेल. जर आम्ही सांगितलं की बाबा हे असं असं आहे आणि तुम्ही जर म्हटलं आम्ही काही करणार नाही, तर कोणीही फुकट बसल्या बसल्या घरी पैसे देत नसतं. मी असेल किंवा अजून कोणी असेल, हे लक्षात घ्या. प्रत्येक कामासाठी निश्चित मानधन तुम्हाला मिळणार आहे, त्यात काहीच वाद नाही. त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप पुढे येतोय. ऑपॉर्च्युनिटीचे हायलाइट्स काय, तर घर बसल्या कमवा 5,000 ते 50,000 प्रति महिना. आपल्या मेहनतीवर आधारित कमाईचे तत्व याच्यामध्ये राहतील. कामाचे वेळापत्रक आणि पद्धत आपल्याला ठरवायची आहे. ते आपण जसं शॉर्टलिस्ट होईल तसंच आपण डिझाईन करू. आणि संपूर्ण मार्गदर्शन व प्रशिक्षण हे फाउंडेशनच्या माध्यमातून राहणार आहे. जे बेसिक प्रशिक्षण आहे ते फाउंडेशनच्या माध्यमातून आहे. आणि जर काही ऍडव्हान्स प्रशिक्षण लागलं, त्या संदर्भातले काही चार्जेस असले, तर तुम्हाला सुरुवातीला सांगितले जातील की ताई असं असं आहे, अशा गोष्टीसाठी हे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील. ट्रेनिंग आणि सपोर्ट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ट्रेनिंग उपलब्ध करून दिलं जाईल. कोणते कोणते विषय आहे ट्रेनिंग संदर्भातले, तर डिजिटल कौशल्य तुम्हाला मिळायला पाहिजे, वेळ व्यवस्थापन तुम्हाला कळायला पाहिजे, कामाचं नियोजन कसं लावायचंय, सतत मार्गदर्शन व सहाय्य तुम्हाला केलं जाईल. तुमच्या एका तासाची व्हॅल्यू काय हे देखील तुम्हाला काढून दाखवली जाईल. आणि व्हॉट्सअप व झूमच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या माहिती आणि सत्रे पोहोचवणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत का यावं, तर नंबर एक, आपण विश्वासार्ह संस्था म्हणून मागच्या 18 वर्षापासून कार्य करतोय. परंतु गव्हर्नमेंट रेकग्निशन मिळावं या दृष्टिकोनातून आपण आता 23 पासून काम सुरू केलंय. घर बसल्या काम करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे, म्हणून आमच्यासोबत चला. महिला केंद्रित कार्यक्रम आहे पहिला हा, 30 महिलांसाठीचा, त्याच्यामुळे तुम्ही 100% विश्वास ठेवून येऊ शकता. आपल्या कामाचे 100% मानधन निश्चित कमवा आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरतेची हमी आमच्याकडून तुम्ही 100% घ्या. फक्त 1 आणि 2 महिन्यासाठी कनेक्ट होऊ नका. कमीत कमी स्वतःला डेव्हलप करण्यासाठी आपल्याला वर्षभर त्या फील्ड मध्ये मोल्ड करून ठेवा. एका क्षेत्रामध्ये आपण वर्षभर जेव्हा टिकतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की खरं याच्यातलं गमक काय आणि आपल्याला किती उत्पन्न मिळायला लागलं. आलं लक्षात? इथे तुम्हाला काही असं दुकान मांडायचंय, मग आता आपल्याला 2 लाख रुपयाचा माल आणायचा आहे, अशातला काहीही प्रकार नाही, हे लक्षात घ्या. सक्सेस विजन आपलं टार्गेट आहे येणाऱ्या 2025 मध्ये 100+ महिलांना प्रतिमाहा 5,000 ते 50,000 रुपये महिना उत्पन्न मिळवून देणे. सुतार मॅडम फॉर्म भरला का? भाग्यश्रीताई फॉर्म भरला का? सबमिट होत नाही. सबमिट होत नाहीये? बरं, तुम्ही मीटिंग करता आहात, त्यामुळे सबमिट होत नसेल, नंतर परत भरून द्या, काय हरकत नाही. ठीक आहे ठीक आहे. महिलांचा आर्थिक विकास व सामाजिक प्रगती हा आपला उद्देश आहे आणि महिलांना आर्थिक साक्षरतेची नवीन दृष्टी देणे हा आपला महत्वाचा उद्देश आहे. आपले बेनिफिट काय काय होणार आहेत? एक, आपल्याला आर्थिक स्वावलंबन येईल. जर आपण स्वतः 5,000 रुपये जरी महिन्याला कमवायला लागलो, तर आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे, कारण ते आपल्या स्वतःच्या कमाईचे असणार आहेत. कुटुंब वर घर सांभाळत कामाची संधी आहे. नवीन कौशल्य शिकण्याची संधी. आम्ही याच्यामध्ये काही ट्रेनिंग सेशन तुमच्यासाठी लावणार आहेत, त्या माध्यमातून तुम्हाला काय काय कळेल, तर खरंच आपले व्यवस्थापन वेळेचं कसं करायचं, खरंच आपल्याला हे सगळ्या गोष्टी सांभाळून कशा करता येऊ शकतात, आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन नवीन गोष्टी कशा करता येऊ शकतात, तर नवीन कौशल्य शिकण्याची संधी तुम्हाला मिळेल. आपला वेळ व श्रम याची योग्य किंमत आमच्यासोबत राहून जाणून घ्या. प्रेरणादायी महिलांच्या नेटवर्कचा भाग व्हा. जसं मी काल आरती मॅडम पण आल्या तेव्हा त्यांना सांगितलं होतं की आपण काही व्हिजिट आयोजित करणार आहोत या माध्यमातून. तर त्या कुठे असतील, तर त्या अशा व्यक्तींना व्हिजिट असतील की ज्या महिलांनी 0 रुपयापासून सुरुवात केली, पण आज त्या एका सर्टन लेवलवरती यशस्वी आहेत. अशा यशस्वी महिलांच्या ग्रुपचा, समूहाचा जर आपल्याला भाग होता आलं, तर आपल्याला नक्कीच आनंद होईल. आज आपल्याला माहिती आहे की कामत नावाचा एक ग्रुप आहे. कामत आपल्या संभाजीनगर शहरामध्ये पण व्हिट्स नावाचं एक हॉटेल आहे रेल्वे स्टेशनला जाताना, व्हिट्स. आणि कामत या व्यक्तीचं नाव आहे विठ्ठल व्यंकटेश कामत. या व्यक्तीचे अगदी छोट्याशा मुंबई सारख्या ठिकाणी इडली वड्याचं दुकान चालू करणारे त्यांचे वडील, तिथपासून त्यांचा जो प्रवास झाला, तर आज त्या व्यक्तीचे संपूर्ण भारतभरामध्ये नाहीतर जगभरामध्ये 350+ रेस्टॉरंटची चेन आहे. 350+ रेस्टॉरंट त्या माणसाचे एकट्याचे स्वतःचे आहेत. कमीत कमी आतापर्यंत 40 ते 42 हॉटेल आहेत त्या माणसाचे स्वतःचे. एवढा मोठा माणूस आहे की कदाचित येणाऱ्या भविष्यामध्ये आमचा प्लॅन आहे की अशा उद्योग समूहांशी निगडीत असलेल्या लोकांना पण आपल्याला भेट द्यायची आहे.
मग मला सांगा की आपल्याला कमाई करायला पण मिळत असेल, स्वतःच्या स्किल डेव्हलपमेंटला जर संधी मिळत असेल आणि अशा यशस्वी लोकांना जर भेटण्याची संधी मिळत असेल, तर यासारखी सुवर्ण संधी तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. म्हणून आवर्जून आमच्या सोबत येण्याचा प्रयत्न करा. कॉल टू ऍक्शन काय करायचंय? आताच तुमच्या स्वप्नांना पंख द्या. आजच नाव नोंदणी करा, तुमचा फॉर्म भरून द्या. आपल्या संपर्कातील गरजू महिलांना या संधीबद्दल माहिती द्या. का बरं? कारण आपण 30 महिला घेतोय. आतापर्यंत आपल्याकडे 7 ते 8 लोकांचे फॉर्म आलेले आहेत. आपल्याकडे फॉर्म जरी 50 आले तरी त्याच्यातून शॉर्ट लिस्टेड होऊन फक्त पहिल्या 30 महिलांसाठी आपण हा प्रोजेक्ट चालू करणार आहोत. या 30 महिलांमधल्या एखादी 2 महिला जर परत गळाली किंवा त्यांनी काहीच नाही केलं, तर परत अजून 2 नवीन महिलांना संधी देऊन अशा 30 महिलांना आपण येणाऱ्या कालखंडामध्ये समोर आणत आहोत. राईट? कृष्णाज नोबेल फाउंडेशन फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबत सशक्त महिला, सक्षम समाज या थॉट प्रोसेसला घेऊन आम्ही काम सुरू करतोय. आपली मीटिंग ऑलमोस्ट एंडिंगकडे चालली आहे. 7 मिनिटं आपल्याकडे बाकी आहेत. या 7 मिनिटात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. प्रश्न विचारताना अट एकच, कॅमेरा चालू केल्याशिवाय प्रश्न विचारायचा नाही. कारण तुम्हाला कॅमेरावर आणण्याची सवय लागावी हा उद्देश आहे. तुम्हाला त्रास देणे हा उद्देश अजिबात नाही. संस्था जर प्रांजळ मताने काही उद्देश घेऊन चाललंय, यस यशोदा सुस्तेताई काही प्रश्न विचारू इच्छित आहेत? अनम्यूट करतोय मी सुस्तेताईंना. नाही, यशोदा मॅडम हो ना, सुस्ते मॅडमच आहे ना? नाही, यशोदा वाघताई काही प्रश्न विचारू इच्छितात. वाघताई मी 1 मिनिट राईट अनम्यूट करतो तुम्हाला. सर, गरजू महिलांना सांगितलं तर चालेल ना सर 100% चालेल मॅडम. हे बघा, आपण याच्यामध्ये काय करतोय की आपलं आपलं जे सकाळी काम चालतं आरोग्याचा, तो भाग वेगळा आहे आणि हा भाग कम्प्लीट वेगळा आहे. कारण ज्याला ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्याला त्या क्षेत्रात जर पुढे आणलं तर तो माणूस टिकून काम करतो मॅडम. पण तुम्ही जर एखाद्या मेडिकल चालवणाऱ्या एखाद्या स्त्रीला जर तुम्ही म्हटलं की नाही नाही तुम्ही एक काम करा, आमच्या पुरणपोळ्या विका, तर तो विकतील का? नाही अजिबात सर. नाही. कारण त्या बाईला पुरणपोळीत इंटरेस्टच नाही, तिला मेडिकलमध्येच इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळं एखाद्या शिक्षण क्षेत्रामध्ये 4 मुलांना शिकवायचा इंटरेस्ट असलेल्या मॅडमला जर तुम्ही म्हटलात की चला चला मॅडम आपल्याला आहे ना आता हे नेकलेस विकायचे, तर त्या नेकलेस विकतील का? नाही विकणार, कारण त्यांना इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे? त्याच्यामुळे आपल्याला इंटरेस्ट असलेल्या भागामध्ये हा काम करायचं आहे आपल्याला. आलं लक्षात? ठीक, ओके सर. चालेल, फाईन मॅडम, तुम्ही सांगू शकता. आणि मी त्या ग्रुप संदर्भातलं यशोदा वाघताई तुमचा नंबर सांगा मला. 777 777 39 39 0 0 11 11. हा बघून घ्या मॅडम. 777 39 0 72 लास्ट 37 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे बघा. 7773 येस. 901172. हो, ठीक ठीक आहे. आहे सर. हा मॅडम, हा नंबर मी सेव्ह करतोय तुमचा, यशोदा वाघ वाघ. या नावाने सेव्ह केला मॅडम. आणि हा नंबर मी ग्रुपमध्ये ऍड पण करतोय लगेच. ओके, थँक्यू सर. राईट मॅडम. बघा, तुम्हाला वर्क फ्रॉम होम या ग्रुपमध्ये ऍड करण्याची झालंय की तुम्ही ऍड मध्ये मला सांगा. जस्ट अ मिनिट. तुमच्या इंडिव्हिज्युअल नंबरला मी नमस्ते असा एक मेसेज केलाय. ठीक आहे. आणि याच्यावरती एका ग्रुपची लिंक मी टाकतोय, त्या लिंकला क्लिक करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही सगळी माहिती पोहोचेल आणि तुम्ही पण एखाद्या व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचवू शकता. तुम्हाला मी टाकतोय मॅडम यशोदा वाघ मॅडम. राईट. हे बघ, या मेसेजमध्ये एक व्हॉट्सअपची लिंक आहे, त्याला क्लिक करून ग्रुपला जॉईन व्हा मॅडम. ठीक आहे. ठीक आहे फाईन सर. मॅडम, प्लीज. राईट. अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे? अजून आपल्याकडे 4 मिनिटं आहेत. 4 मिनिटाच्या नंतर ही मीटिंग संपेल. जर तुम्ही फॉर्म भाग्यश्री मॅडम फॉर्म भरलाय का? नसेल भरला, ह्या मीटिंग झाल्याच्या नंतर भरा, काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. हॅलो. हा येस मॅडम, बोला. नमस्ते. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. मी आंबोडून बोलते सर. बर, आंबडवरून बोलताय. काय नाव ताई आपलं?
मंगल सुरेश भाडळकर, टायपिंग इन्स्टिट्यूट आहे सर. आपलं 2 वेळेस कॉलवर बोलणं झालेलं आहे. ओके ओके मॅडम, ते 1 2 3 4 5 ना, त्यामुळे मला लक्षात नाही आलं हा सर, म्हटलं. मला लक्षात नाही आलं सर. ते नंबर दाखवला, माझं नाव नाही दाखवलं तिथं. ठीक आहे, चालेल मॅडम, काही हरकत नाहीये. तुम्ही जर टायपिंग इन्स्टिट्यूट चालवत आहात तर मी तुम्हाला सांगेल मॅडम, तुम्ही शिक्षण क्षेत्रातलंच काम पुढे न्या. हो राईट. हो त्याच्यामध्ये हो तुम्हाला जर असं वाटलं की सर मला अबॅकस किंवा इंग्लिशच्या काही गोष्टी तिथे चालू करायच्या असतील, तर मी हो तुम्हाला. सर. जॉब वर्कच्या बाबतीत सुद्धा इंटरेस्ट आहे सर मला. जर घरी बसल्या जॉब वर्क जर भेटत असेल काम तर. हा, तर त्या दृष्टिकोनातून हो, जॉब वर्कचं पण तुमचा इंटरेस्ट आहे. हो फॉर्म हो भरलाय ना मॅडम? हो, भरलाय. ठीक आहे मॅडम, काही हरकत नाही. ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं आता ह्या 3 दिवसामध्ये सॉर्टिंग होईल आणि त्यानंतर पहिल्या आठवड्यात आपण पुढे जाऊया. पण ठीक आहे. ज्यांना असं वाटतंय की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं आहे किंवा कुठल्याही क्षेत्रात माझा इंटरेस्ट आहे, तर त्यांनी ऑफलाईनला या, भेटा आणि शक्यतो भेटत असताना तुमच्या मिस्टरांना पण सोबत घेऊन या. मी हे का सांगतोय, कारण जोपर्यंत गोडीने काम होत नाही, जोडीने काम होत नाही, तोपर्यंत काम पुढे जात नाही. आज आम्ही इन्स्टिट्यूट वरती दोघंही नवरा बायको असतो, मॅडम पण असतात, मी पण असतो. याला कारण काय? कारण दोघं जर सोबत सोबत चालले ना, तर विचाराने माणूस एक राहतो. कुठलंही डिसिजन मेकिंग पटकन घेता येतं. या दृष्टिकोनातून आपल्याला एकत्र राहणं फार गरजेचं आहे. म्हणून आम्ही सांगत असतो, हा, जर कोणाचे मिस्टर खूपच कामात बिझीच असतील, त्यांना शक्यच नसेल, पण त्यांच्या कानावर घाला एकदा की मी असं असं काम चालू करण्याचा प्रयत्न नाही तर संकल्प करते की मला हे करायचंय म्हणून. हे त्यांच्या कानावर नक्की घाला. कारण शेवटी काय, सोबत असेल ना आपल्या लाईफ पार्टनरची, तरच आपण एखादा प्रयोग यशस्वीरित्या पुढे नेऊ शकतो. आणि जर तुम्ही एक काम हातात घेतलं आणि त्यांनी जर अ, त्याच्यात थोडा टाकला, तर माणसाचा इंटरेस्ट निघून जातो. माणूस आयुष्यात पुन्हा उभं राहत नाही. बरोबर आहे. त्यामुळं जे काही छोटंसं काम आपल्याला उभं करायचंय, ते आज छोटं असेल, परंतु त्याचं विशाल रूप व्हायला वेळ लागणार नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक एक पाऊल पुढे यायचंय. झालंय, आपल्याला 1च मिनिटं बाकी आहे. आपण आता मीटिंग थांबवतोय आणि याच्या पुढच्या गोष्टींसाठी तुम्हाला ग्रुपवरती काय काय अपडेट येत आहेत ते पाहत राहा. ग्रुपवरती आपण तर काही. सर मला एक क्वेश्चन विचारायचा होता. हा, बोला मॅडम प्लीज. अ, सर माझं शिक्षण जरी म्हणजे एज्युकेशन क्षेत्रात जरी झालेलं असलं तरी मला अ, याच्यात करायचं म्हणजे आय टी क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, मला त्याच्यात करायचंय. तर मग मला तसं मार्गदर्शन मिळेल का? हो, मिळेल मॅडम. तुम्हाला त्या संदर्भातलं मार्गदर्शन मिळेल किंवा त्या संदर्भातले व्यक्ती तुमच्याशी कनेक्ट करून दिले जातील, की ज्या क्षेत्रामध्ये ते व्यक्ती बरं. यशस्वी आहेत, त्या व्यक्तीशी तुम्हाला कनेक्ट करून दिलं जाईल. कारण ऑर्गनायझेशन फक्त मीडिएटरचा रोल प्ले करत आहे मॅडम. आलं लक्षात? येस मॅडम, चालेल फाईन चालेल. फाईन, नक्की नक्की. तुम्ही आमच्या थँक्यू. संपर्कात राहा. कधी काही अडचण वाटली तर नक्की फोन करा मॅडम. ठीक आहे? चलो फाईन, आपण आज मीटिंग सर. थांबवतोय. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच फॉर बिईंग विथ अस. तुमच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर. ओके मॅडम, फाईन.